नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास की अशा या इतिहासामध्ये आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारत हा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास करत असताना आपल्याला प्रकरण क्रमांक 1 इतिहासाची साधने ही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आणि मग की अगदी आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा जो काही इतिहास आहे हा इतिहास आपण आत्तापर्यंत अभ्यासला. यावर्षी आपल्याला स्वातंत्र्योत्तर कालखंडामधील भारताचा जो काही इतिहास आहे हा इतिहास आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधनं प्राचीन आणि मध्ययुगीन साधनांपेक्षा ही वेगळी आहेत की अगदी त्यामध्ये लिखित साधनं असतील, भौतिक साधनं असतील, मौखिक साधनं असतील, दृकश्राव्य माध्यमामधील साधनं, अगदी या सर्वांच्या आधारे आपल्याला जो इतिहास आहे हा इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळामध्ये आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल ही आपल्याला प्रामुख्याने घ्यावी लागते आणि मग अशा या साधनांच्या मदतीनं आपणास इतिहासाचं जे लेखन असतं तर हे लेखन आपण करू शकतो पहा. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला जर आपण पाहिलं तर अगदी या इतिहासाच्या साधनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या साधनांचा अभ्यास करायचा आहे की अगदी यामध्ये सुरुवातीला लिखित साधनं आहेत की अशा या लिखित साधनामध्ये वृत्तपत्रांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI याचाही अभ्यास करायचा आहे. टपाल तिकिटे याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. यानंतर दुसरं साधन आहे भौतिक साधन की अगदी अशा या भौतिक साधनांमध्ये नाणी असतील, विविध अशा प्रकारचे संग्रहालय असतील यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर मौखिक जी साधनं आहे की अशा या साधनांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर या पाठामध्ये आपल्याला दृकश्राव्य अशा स्वरूपाची जी काही साधनं आहे की अशा या साधनांचा अभ्यास करत असताना फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया की ज्याला FTI असं II असं म्हटलं जातं की याही गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. आणि त्यामुळं की अगदी विद्यार्थी मित्रांनो की अगदी आपल्याला माहीत आहे की इतिहासाची साधनं म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पुन्हा एकदा जाणून घ्यायचं आहे. कारण आपण इयत्ता 6वी असेल किंवा इयत्ता 8वीचा अभ्यास करत असतानासुद्धा इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे की जसं मग इतिहासाची साधनं म्हणजे काय की आपले जे पूर्वज आहे तर अशा या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू आजही आपण अस्तित्वात आपल्याकडे आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध अशा प्रकारचे लेख हे आपल्याला सापडलेले आहेत. या साधनांच्या मदतीनं आपल्याला जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला निश्चितपणे कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे अशा या विविध प्रकारच्या साधनांच्या आधारे सुद्धा आपल्याला जो इतिहास असतो हा इतिहास आपल्याला कळतो पहा. आणि म्हणून अशा या सर्वांना मिळून इतिहासाची साधनं असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं की अगदी आपल्याला माहीत आहे की अशा या साधनांशिवाय जर आपण पाहिलं तर चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य ह्याच्या आधारे सुद्धा आपल्याला जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला समजू शकतो पहा. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो की अगदी अशा या इतिहासामध्ये आपल्याला लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमामधील साधने यांच्या आधारे हा जो इतिहास आहे तो इतिहास कशा प्रकारे अभ्यासता येऊ शकतो याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला जी लिखित साधनं आहे तर या लिखित साधनांचा अभ्यास आपल्याला सुरुवातीला करायचा आहे की यामध्ये
जर आपण पाहिलं तर अशी ही जी लिखित साधनं आहे, तर या लिखित साधनामध्ये नेमके कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो ते जर आपण पाहिलं तर अगदी यामध्ये वृत्तपत्र आहेत, त्यानंतर जर आपण पाहिलं नियतकालिका आहेत, त्यानंतर अगदी रोजनिशी आहे, त्यानंतर ग्रंथ आहे, त्यानंतर पत्रव्यवहार आहे, सरकारी गॅजेट आहे, टपाल तिकिटे आहेत, अभिलेखागारातील विविध अशा प्रकारची कागदपत्र आहे आणि कोश वाङ्मय. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशी ही जी लिखित साधनं आहे की ज्या लिखित साधनांच्याद्वारे आपण निश्चितपणे आपल्याला जो काही इतिहास आहे हा इतिहास आपल्याला निश्चितपणे समजू शकतो पहा. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं की अगदी इयत्ता 8वीमध्येही आपण पाहिलेलं आहे की अश्मयुगातील जो मानव होता की त्या मानवाने त्याच्या जीवनातील अनेक अशा प्रकारचे जे काही प्रसंग आहे ते प्रसंग भावभावनांचं जे वर्णन आहे ते वर्णन चित्रामधून सुद्धा व्यक्त केलेलं आहे की हजारो वर्ष उलटलेली आहेत. आणि मग हजारो वर्ष उलटल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने माणसाला लिहिण्याची जी कला आहे ही लिहिण्याची कला अवगत झालेली आहे. की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे, ताम्रपत्रे म्हणजे यासारखे जे साहित्य असायचं तर अशा या साहित्याचा लिहिण्यासाठी हा उपयोग हा केला जायचा पहा. आणि त्यामुळं अशी ही जी काही लिखित साधनं आहे ही लिखित साधनं इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असतात की ज्या साधनांमुळे आपल्याला इतिहास हा समजण्यास मदत होत असते पहा. आणि त्यामुळं की अगदी आपण पाहतो की असे ही जी काही लिखित साधनं आहे की जसं आपण पाहतो की वृत्तपत्रे की या वृत्तपत्रांच्या आधारे सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाच्या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला समजू शकतात पहा. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी हे आपल्याला माहीत आहे का की अभिलेखागार ऐतिहासिक अशा प्रकारचा जो दस्तऐवज असतो की हा दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केला जातो अशा ठिकाणाला आपण अभिलेखागार असं म्हटलेलं आहे. आणि मग भारताचं अभिलेखागार जर आपण पाहिलं तर ते कुठे आहे तर आपल्या भारताची जी काही राजधानी आहे नवी दिल्ली की अशा या ठिकाणी हे अभिलेखागार आपल्याला आढळून येतं. आणि मग असं हे जे अभिलेखागार आहे हे आशिया खंडातील सर्वात मोठं अशा प्रकारचं अभिलेखागार आहे. मग नेमकं अभिलेखागार आपण कशाला म्हणतो, अभिलेखागारामध्ये नेमकं काय असतं हे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी प्राचीन दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख यांचं शास्त्रशुद्ध अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग किंवा जी यंत्रणा असते की ज्याला आपण अभिलेखागार असं म्हटलेलं आहे. म्हणजेच जे दस्तऐवज संग्रहालय किंवा ग्रंथालय यांच्याकडून प्रदर्शित केले जात नाही पण ऐतिहासिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर ते अतिशय महत्त्वाचे असतात. आणि मग अशा या कागदपत्रांचं जतन अभिलेखागारामध्ये प्रामुख्याने केलं जातं. हे जे दस्तऐवज असतात हे शासनाला, संशोधकांना आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागाराकडून त्या ठिकाणी उपलब्ध केले जातात. की अगदी अभिलेखागारामधील कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जात नाही आणि म्हणून ही जी कागदपत्रे असतात ही अत्यंत विश्वसनीय अशा स्वरूपाची मानली जातात. आणि त्यामुळं की अगदी इतिहासाच्या साधनामध्ये जर आपण पाहिलं किंवा अगदी हे जे अभिलेखागार असतात ती अतिशय महत्त्वाची समजली जातात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आधुनिक काळामध्ये ही जी वृत्तपत्रे आहे की ही वृत्तपत्रे काय असतात तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रांकडे प्रामुख्याने पाहिलं जातं पहा. म्हणजेच हे अगदी 1961 ते 2000 हा जो कालखंड आहे की अशा या कालखंडाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असंच त्या ठिकाणी दिसतं. की भारतामध्ये ज्यावेळेस उदारीकरण सुरू झालं आणि इंटरनेटचा जो वापर आहे तो वापर सार्वत्रिक त्या ठिकाणी सुरू झाला
त्यानंतर जी छापील माध्यम आहे की अशा या माध्यमांना खऱ्या अर्थाने एक जो पर्याय आहे हा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध झाला. म्हणजे जर आपण पाहिलं तरीसुद्धा छापील प्रसार माध्यमांचं सामर्थ्य आजही कायम असल्याचं आपल्याला दिसेल. पहा की अगदी यामध्ये आपल्याला सुरुवातीला की जे लिखित साधनं आहे की अशा या लिखित साधनामध्ये वृत्तपत्र, अशा या वृत्तपत्रांचा सुरुवातीला आपल्याला अभ्यास करायचा की अगदी आपण पाहतो की विविध अशा प्रकारचे जे वृत्तपत्र आहे की अशा या वृत्तपत्रामधून आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि विविध अशा प्रकारच्या सांस्कृतिक घडामोडी या आपल्याला वृत्तपत्र माध्यमामधून समजतात. की अगदी मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या ज्या गोष्टी असतात की अशा या गोष्टी वृत्तपत्रामध्ये छापल्या जातात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अशा या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक ज्या आवृत्त्या असतात या आवृत्त्या सुरू केलेल्या आपल्याला आढळून येतात की त्यांच्या विविध विषयांची जी माहिती आहे ही माहिती देणाऱ्या पुरवण्यासुद्धा त्या ठिकाणी ते सादर करत असतात. की छापील माध्यमाच्या चळवळीमध्ये जर आपण पाहिलं तर मुखपत्रे, राजकीय पक्षांची विविध अशा प्रकारची दैनिकं किंवा साप्ताहिके, मासिके, वार्षिके हे अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणजेच जर आपण पाहिलं तर अशा या विविध अशा प्रकारची जी काही वृत्तपत्र आहे की या वृत्तपत्रांच्या माध्यमाच्याद्वारे समाजापर्यंत संपूर्णपणे विविध अशा प्रकारच्या ज्या घडामोडी आहे या घडामोडी पोचवण्याचं कार्य, महत्त्वाचं कार्य वृत्तपत्र या माध्यमाच्याद्वारे केलं जातं. काही जर वृत्तपत्र आपण पाहिले तर वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या अशा प्रकारच्या ज्या घटना असतात तर अशा या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात आणि त्यातून आपल्याला वर्षभरातील ज्या प्रमुख अशा प्रकारच्या घटना असतात तर अशा या घटना त्या ठिकाणी समजण्यास मदत होते. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अगदी वृत्तपत्र या माध्यमाच्याद्वारे खरोखर एक अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारचे जे काही बातम्या आहेत किंवा घडामोडी आहे, मग त्या राजकारणाशी निगडीत असो, विविध अशा प्रकारच्या कलेशी निगडीत असो, विविध अशा प्रकारच्या खेळ क्रीडाच्या निगडीत असो, साहित्याच्या निगडीत असो किंवा समाजकारण असेल किंवा सांस्कृतिक अशा प्रकारच्या घडामोडी या प्रामुख्याने आपल्याला जर कुठून कळत असतील तर त्या वृत्तपत्रांच्या माध्यमामधून आपल्याला समजत असतात. आणि म्हणून लिखित साधनामध्ये वृत्तपत्र हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं साधन आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया की ज्याला PTI असं म्हटलेलं आहे. की अगदी 1953 नंतर भारतामधील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या अशा प्रकारच्या घटनांचे प्राथमिक जे तपशील आहे हे तपशील महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा एक महत्त्वाचा स्रोत त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया याने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवण्याचं कार्य केलेलं आहे. की जसं आता जर आपण पाहिलं तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने ऑनलाईन सेवा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. की 1990च्या दशकामध्ये PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्र जे आहे तर अशा या तंत्राच्याद्वारे संपूर्ण देशभर ज्या बातम्या आहे त्या बातम्या पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. की अगदी आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा जो मजकूर आहे तो मजकूरसुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पहा की यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी छापील माध्यमामध्ये भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकामधील माहिती ही त्या ठिकाणी विश्वसनीय अशा पद्धतीची असते. की जसं या ठिकाणी आपल्याला उदाहरण देता येईल की माहिती आणि प्रसारण खातं की अशा या खात्याने इंडिया 2000 हा एक वार्षिक अशा प्रकारचा संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला. आणि मग सदर ग्रंथामध्ये जर आपण पाहिलं तर संशोधन, संदर्भ आणि प्रशिक्षण या विभागाअंतर्गत तो तयार केला गेलेला आहे.
म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे हे जे ग्रंथ आहे की या ग्रंथामध्ये भूमी असेल, लोक असतील, राष्ट्रीय प्रतीकं, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घडामोडी, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमं, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात येतो. पहा की अगदी यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी हे पहा विद्यार्थी मित्रांनो की अगदी यानंतर पुढचं जे माध्यम आहे, साधन आहे की अशा या लिखित साधनामध्ये आपण जर पाहिलं तर टपाल तिकिटे, की अगदी ही जी टपाल तिकीटं असतात की अशा या टपाल तिकिटाच्या माध्यमामधून सुद्धा आपल्याला जो काही इतिहास आहे हा इतिहास आपल्याला समजत असतो. पहा आणि मग अशा प्रकारचा हा जो काही टपाल तिकीट आहे की या टपाल तिकीटं ही जरी स्वतः काही बोलत नसली तरीसुद्धा आपल्याला माहीत आहे की इतिहासकार त्यांना बोलके करत असतात. की अगदी यामधून जर आपण पाहिलं तर अगदी त्या टपाल तिकिटांमुळे अशा या टपाल तिकिटामुळे सुद्धा आपल्याला जो काही इतिहास आहे की हा इतिहास आपल्याला प्रामुख्याने समजू शकतो. पहा आणि त्यामुळं की अगदी आपण पाहतो की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत अगदी टपाल तिकिटामध्ये विविध अशा प्रकारचे जे काही बदल आहे तर हे बदल या ठिकाणी झालेले आपल्याला आढळून येतात. की अशा या तिकिटांमध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर काय बदल घडून आलेले आहेत की तिकिटांच्या आकारामधील विविधता ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. विषयामधील वेगवेगळ्या प्रकारचं नाविन्य हे आपल्याला सांगता येईल, वेगवेगळ्या प्रकारची रंगसंगती, आणि यामुळं जे टपाल तिकीट आहे ही टपाल तिकीटं आपल्याला बदलत्या काळाविषयी जी माहिती आहे ती माहिती देताना आपल्याला दिसून येतात. की जसं टपाल खातं विविध अशा प्रकारच्या राजकीय नेत्यावरती टपाल तिकीट तयार करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांवरती टपाल तिकीटं त्या ठिकाणी तयार करतात, वेगवेगळे प्राणी असतील, पक्षी असतील, एखादी घटना असतील किंवा एखाद्या घटनेचा रौप्य महोत्सव असेल, सुवर्ण महोत्सव असेल, अमृत महोत्सव असेल, शतक झालेलं असेल एखाद्या गोष्टीला द्विशतक झालेलं असेल, त्रिशतक पूर्ती झालेली असेल, आणि मग अशा या वेगवेगळ्या कारणांसाठी हे जे टपाल तिकीट आहे हे टपाल तिकीट त्या ठिकाणी टपाल खातं हे काढत असतं. पहा आणि म्हणून टपाल तिकीट हा देखील इतिहासाचा एक मौल्यवान अशा प्रकारचा जो काही ठेवा आहे हा ठेवा त्या ठिकाणी समजला जातो. आणि त्यामुळं अशा या विविध कालावधीतील टपाल तिकिटांमुळे सुद्धा आपल्याला त्या कालावधीमधील असणारा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला समजण्यास मदत होते. यानंतर की अगदी हे तुम्हाला माहीत आहे का की टपाल तिकिटांशी संदर्भात की 1977मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे एक टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. मग जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातलं जर आपण पाहिलं तर जागतिक पातळीवरचं जाल कूपर हे एक अभ्यासक होते. मुंबईमध्ये पारसी कुटुंबामध्ये जन्मलेले हे जाल कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचं संपादन केलेलं होतं. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केलेली होती. आणि मग अशा या विषयावरती पुढे त्यांनी पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. आणि मग त्यांचा हा जो छंद आहे की या छंदाला त्यांनी एक प्रकारचं शास्त्रीय स्वरूप दिलेलं होतं.
आज जर आपण पाहिलं तर भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास हा जागतिक पातळीवर नेण्यामध्ये जाल कूपर यांचा खूप मोठा अशा प्रकारचा वाटा आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची जी सुरुवात आहे ती सुरुवात करून एक जागतिक अशा प्रकारची पातळी गाठणारे हे जाल कूपर यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं त्यांचं योगदान समजण्यासाठी त्यांच्यावर सुद्धा काढलेलं जे टपाल तिकीट होतं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं साधन मानलं जातं की अगदी म्हणजेच एकंदरीत जर आपण पोस्टामध्ये गेलो तर पोस्टामध्ये अनेक विविध अशा प्रकारची टपाल तिकीट आपल्याला आढळून येतात आणि त्या टपाल तिकिटांच्याद्वारे सुद्धा आपल्याला त्या कालावधीमध्ये काय काय घडलं याची जी माहिती आहे त्याचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला समजण्यास मदत होते. पहा म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अगदी अशा या लिखित साधनामध्ये या साधनांचा समावेश आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढचं इतिहासाचं साधन आहे भौतिक साधने की अगदी भौतिक साधनामध्ये जर आपण पाहिलं तर खालील काही जे साधनं दिलेली आहेत तो अशा या साधनांचा समावेश भौतिक साधनामध्ये आपल्याला करता येईल की त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला नाणी आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रार्थनास्थळं आहेत. त्यानंतर अगदी राजमुद्रा आहे. दैनंदिन वापरातील वस्तू आहे. आधुनिक स्थापत्य आहे. त्यानंतर पेहराव आहे. वस्तुसंग्रहालय आहे आणि अलंकार. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर जी भौतिक साधन आहे की अशा या भौतिक साधनामध्ये जर आपण पाहतो की जे दैनंदिन जीवन असतं तर अशा या दैनंदिन जीवनामध्ये माणूस हा विविध अशा प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी वापरत असतो की पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू आज आपल्याला विविध महत्त्वाची अशा प्रकारची माहिती देऊ शकतात. वेगवेगळ्या काळामध्ये माणसाने बांधलेल्या घरांचे असेल इमारतींचे जे अवशेष आहेत ते अवशेष आजही आपल्याला सापडतात. याशिवाय नाणी आणि मुद्रासुद्धा सापडतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या काळचा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि त्यामुळं की अगदी जर आपण पाहिलं तर असे ही जी काही भौतिक साधनं आहे तर ही भौतिक साधनं अगदी इतिहासाच्या अशा या भौतिक साधनामध्ये विविध अशा प्रकारच्या वस्तू असतील वास्तू असतील नाणी पुतळे पदकं अशा या गोष्टींचा सुद्धा समावेश होताना आपल्याला आढळतो. पहा आणि त्यामुळं अशा या ज्या वास्तू असतात की अशा या वास्तूंना भेट दिल्यानंतर आपल्याला तत्कालीन अशा प्रकारचा जो काही इतिहास आहे तो इतिहास आपल्याला समजू शकतो. त्या काळचं स्थापत्यशास्त्र याच्याविषयी आपल्याला माहिती मिळू शकते किंवा त्या वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळेसची लोकांची जी आर्थिक संपन्नता आहे ही आर्थिक संपन्नता याविषयी सुद्धा आपल्याला माहिती प्राप्त होऊ शकते. पहा आणि त्यामुळं की अगदी असे ही जी काही भौतिक साधन आहे तर अशा या भौतिक साधनांना सुद्धा इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं स्थान त्या ठिकाणी दिलं जातं. तर पहा यामध्ये जर आपण पाहिलं तर नाणी असेल प्रार्थनास्थळे असेल राजमुद्रा असेल दैनंदिन वापरातील वस्तू असतील आधुनिक स्थापत्य पेहराव वस्तुसंग्रहालय किंवा अलंकार की अशी ही इतिहासाची भौतिक साधनं आहे की जसं आपण पाहतो की नाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी अनेक विविध अशा प्रकारचे जे काही नाणी असतात ती वेगवेगळ्या राज्याच्या काळातील वेगवेगळ्या अशा प्रकारची नाणी त्या ठिकाणी आपल्याला आढळतात आणि त्यावरून त्या राजाचा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला समजण्यास मदत होते. पहा की जसं जर आपण पाहिलं तर अशी ही जी काही नाणी आहेत की अशा या नाण्यांवरून आपल्याला सुरुवातीला सांगता येईल की अगदी नाण्याच्या माध्यमामधून त्याचप्रमाणे बदलत गेलेल्या ज्या काही नोटा असतात तर अशा या नोटांच्या छापाईमधून आपल्याला इतिहास हा प्रामुख्याने समजत असतो. पहा की जसं नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही त्या ठिकाणी करत असते. तिचं मुख्यालय जर आपण पाहिलं तर मुंबई या ठिकाणी आहे की अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या नाण्यांवरून सुद्धा आपल्याला त्या काळचा जो काही इतिहास आहे हा इतिहास आपल्याला समजू शकतो. पहा की 1950 पासून आजपर्यंत
जर आपण पाहिले तर ही जी नाणी आहे ही नाणी बदलत गेलेलं आपल्याला प्रामुख्याने त्यामध्ये आढळेल. की अशा या नाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर विविध अशा प्रकारचे वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषय, त्याचप्रमाणे त्यामधील असणारी विविधता यावरून आपल्याला समकालीन अशा प्रकारच्या भारतातील महत्त्वाचे जे प्रश्न आहे हे प्रश्न काय होते की या गोष्टींची उकल आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते. की जसं आपण पाहतो की विविध अशा प्रकारच्या नाण्यांवरती वेगवेगळ्या अशा प्रकारचे जे काही संदेश आहे ते संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य नाण्याच्या मार्फतसुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. की उदाहरण द्यायचं झालं तर लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा जो संदेश आहे तो संदेश देणारी नाणी आपल्याकडे या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. शेती असेल, शेतकऱ्यांचं महत्त्व सांगणारी नाणीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. आपण जर नाण्यांचं चित्र पाहिलं तर अशा या चित्रावरती शेती असेल किंवा शेतकऱ्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व दर्शवण्यासाठी त्यांनी जर आपण पाहिलं तर अशा या नाण्याच्या चित्रामध्ये आपल्याला गव्हाच्या ओंब्या म्हणजेच त्या ठिकाणी शेती आणि शेतकऱ्याचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. आणि त्यामुळं की अगदी विविध कालावधीतील असणारी ही जी नाणी आहे की अशा या नाण्यांच्या माध्यमाद्वारे सुद्धा आपल्याला हा इतिहास आपल्याला समजला जाऊ शकतो. अगदी त्यानंतर जर आपण पाहिलं तर भौतिक साधनामध्ये पुढचं साधन आहे संग्रहालय. की अगदी संग्रहालयामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामधील सर्वच राज्यामध्ये त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी अशा प्रकारची वस्तू संग्रहालये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. आणि त्यावरून आपल्याला जो इतिहास आहे हा इतिहास समजण्यास मदत होते. की या ठिकाणी उदाहरण दिलं आहे की मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय आहे. म्हणजे अशा या सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची सुद्धा काही संग्रहालये त्या ठिकाणी उभारत असतात. आणि मग अशी जी संग्रहालय आहे ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची आपल्याला आढळून येतात. की जसं आपण पाहतो की नाणी असतील, नोटा असतील, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचं साहित्य म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा जो संग्रहालय आहे तो संग्रहालयसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर वस्तू संग्रहालय आणि यांचा इतिहास जर आपण पाहिला तर अगदी इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध अशा प्रकारच्या वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या ज्या विविध अशा प्रकारच्या गोष्टी असतात की अशा या गोष्टींचं जतन त्या ठिकाणी त्या संग्रहालयामध्ये केलं जातं. की जसं जर आपण पुण्यामध्ये गेलो तर आगा खान पॅलेस या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालयामध्ये आपल्याला महात्मा गांधीजींच्या वापरामधील अनेक विविध अशा प्रकारच्या वस्तू किंवा कागदपत्रे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यामुळं ही जी काही या जे काही संग्रहालय आहेत तर अशा या संग्रहालयामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आढळणारे जे काही नाणे असतील, नोटा असतील, विविध अशा प्रकारच्या साहित्य असेल की अशा या साहित्यावरून सुद्धा आपल्याला त्या काळचा जो काही इतिहास आहे हा इतिहास आपल्याला प्रामुख्याने समजू शकतो. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं की संग्रहालयाच्या मार्फतसुद्धा आपण इतिहास हा अभ्यासू शकतो. त्यानंतर पहा की पुढचं साधन आहे मौखिक साधने. की अशा या मौखिक साधनामध्ये नेमकं कोणत्या गोष्टींचा समावेश होतो किंवा मौखिक साधनं म्हणजे नेमकं काय हे आपण पाहत असताना की अगदी अशा या मौखिक साधनामध्ये लोककला, लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या यांचा प्रामुख्याने आपल्याला समावेश होताना आपल्याला आढळतो. की जसं हे जे साहित्य आहे की हे साहित्य लिहून ठेवलेलं नसतं. ते पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचं जतन केलं जातं. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन केलेलं साहित्य असंही म्हटलं जातं. की अगदी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जर आपण पाहिलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील,
शाहीराम शेख असतील यांच्या पोवाड्यामधून सुद्धा कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे पहा. आणि त्यामुळं हे जे मौखिक साधने असतात किंवा मौखिक साहित्य आहे, हे साहित्यसुद्धा अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं साहित्य आपल्याला आढळून येतं पहा. की जर आपण पाहिलं तर असं हे जे साहित्य आहे की अशा या साहित्यामुळे सुद्धा आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असंख्य अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी येताना दिसतात. की जसं यामध्ये स्फूर्तिगीतं असतील, विविध अशा प्रकारचे पोवाडे असतील आणि मग अशा या स्फूर्तिगीतांच्या माध्यमाच्याद्वारे सुद्धा जर आपण पाहिलं तर विविध अशा प्रकारच्या जी माहिती आहे ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे त्या ठिकाणी केलं जातं. की जसं स्फूर्तिगीतं ज्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीचा काळ होता की अशा या काळामध्ये अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीतं आज जर आपण पाहिलं तर लिखित स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण अनेक अप्रकाशित अशा प्रकारची जी स्फूर्तिगीतं होती की ही स्फूर्तिगीतं स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत होती. आणि त्यामुळं आपल्याला अशा या स्फूर्तिगीतामधून सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळातील जी परिस्थिती आहे ही परिस्थिती समजण्यास मदत होते. स्वातंत्र्य आंदोलनामागील जी प्रेरणा आहे की ही प्रेरणासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. की जर आपण पोवाडे पाहिले तर पोवाडे असंख्य अशा प्रकारच्या व्यक्तींची पोवाडे आज आपल्याकडे अस्तित्वात आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज असतील, श्री छत्रपती संभाजी महाराज असतील, तानाजी मालुसरे असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा असंख्य अशा प्रकारच्या लोकांचे जे काही पोवाडे आहे हे पोवाडे आपल्याकडे आजही आपण ऐकत असतो. की अशा या पोवाड्यामधून जर आपण पाहिलं तर ऐतिहासिक अशा प्रकारची जी घटना आहे त्या घटनेची, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचं जे कार्य आहे तर अशा या कार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि त्यामुळं की अगदी 1857चा स्वातंत्र्य लढा असेल, विविध अशा प्रकारच्या क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम असतील, यावर आधारित पोवाडे हे त्या काळामध्ये रचले गेले. आणि मग अशा या पोवाड्यामधून सुद्धा लोकांमध्ये एक प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी अशा या पोवाड्यांचा उपयोग त्या ठिकाणी केला जात असे. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर हे मौखिक साधन अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. की अशा या मौखिक साधनामध्ये आपल्याला या ठिकाणी लोकगीते असतील, पोवाडे असतील, लोककथा असेल, प्रसंगवर्णन असेल, मुलाखती असतील किंवा स्फूर्तिगीते असतील, त्याचप्रमाणे मेळे, जलसे, कलापथक आणि ओव्या म्हणजे अशा या असंख्य साधनांचा वापर हा मौखिक साधनामध्ये प्रामुख्याने केला जातो. आणि त्यामुळं असे ही जी काही मौखिक साधन आहे ही मौखिक साधनंसुद्धा इतिहासाची खरी साक्ष देणारे अशा प्रकारची साधनं आपल्याला म्हणता येतील. यानंतर की आपल्याला पुढचं जे काही इतिहासाचं साधन आहे की अशा या साधनामध्ये सुद्धा आपल्याला प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर दृकश्राव्य हे जे काही साधनं आहे तर अशा या साधनांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि त्यामुळं की अगदी जर आपण पाहिलं तर दृकश्राव्य, दृक म्हणजे काय तर पाहणे, श्राव्य म्हणजे काय तर ऐकणं, म्हणजे पाहणं आणि ऐकणं अशा स्वरूपाची जी काही साधनं असतात की अशा या साधनांना दृकश्राव्य अशा स्वरूपाची साधनं असं म्हटलं जातं. की जसं यामध्ये जर आपण पाहिलं तर आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा जो विकास आहे हा विकास झालेला आहे. छायाचित्रण कला असेल, मुद्रण कला असेल, ध्वनिमुद्रण कला असेल, चित्रपट असेल, तर अशा या कलांचा जो विकास आहे हा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे. आणि त्यामुळं की अगदी अशा या कलांमुळे निर्माण झालेले छायाचित्र असेल, ध्वनिमुद्रिते असतील, रेकॉर्ड्स असतील, चित्रपट असतील की यांचा वापरसुद्धा इतिहासाचे साधनं म्हणून प्रामुख्याने करता येतो. आणि त्यामुळं की अगदी अशा या साधनामध्ये जर आपण पाहिलं तर विविध देशी परदेशी ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्या आपल्याला सांगता येतील. की जसं हिस्ट्री चॅनल असेल, डिस्कवरी चॅनल असेल की अशा या चॅनलच्या माध्यमाद्वारे सुद्धा आपल्याला खूप मोठ्या अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते पहा. आणि त्यामुळं की अगदी
अशा या दृकश्राव्य साधनामुळे सुद्धा आपल्याला जो इतिहास आहे तो इतिहास आपण प्रत्यक्षपणे पाहू शकतो, तो इतिहास प्रत्यक्षपणे आपण अनुभवू शकतो आणि त्यामुळं हा इतिहास अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर पहा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, की ज्याला FTII असं म्हटलेलं आहे, की यामध्ये भारत सरकारने पुणे या ठिकाणी 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूनं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अशा प्रकारची जी संस्था आहे, की ज्या संस्थेची स्थापना केली, की अशा या संस्थेमार्फत राजकारण असेल, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती असे हे जे काही विविध अशा प्रकारचे क्षेत्र आहे, की या क्षेत्रामधील महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या घटना आहेत तर त्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट, की ज्याला आपण डॉक्युमेंटरीज असं म्हटलं जातं, या विभागाने तयार केले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासनासाठी जर आपण पाहिलं तर हे वृत्तपट, अनुभवपट अतिशय उपयुक्त अशा प्रकारचे आहेत, की जसं पहा वरच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की FTIचे हे बोधचिन्ह आहे आणि त्यामुळं FTIचं जे काही कार्य आहे ते कार्य आपल्याला त्यामधून दिसून येतं. पहा की जसं आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही जी साधनं आहेत ती साधनं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. 21व्या शतकामध्ये काळ इतक्या प्रचंड वेगाने बदलतो आहे की ही जी साधनं आहे की ही साधनंसुद्धा अपुरी पडतील आणि त्यामुळं आता स्वाभाविकपणं नवीन अशा प्रकारची जी साधनं आहेत ती साधनं पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. की जसं आज जर आपण पाहिलं तर आपल्या घरामधील टेलिफोन असेल, की अशा या टेलिफोनपासून मोबाईलपर्यंत, की अगदी हा झालेला जो बदल आहे की या बदलामुळे सुद्धा आपल्याला जो इतिहास आहे तो इतिहास समजण्यास मदत होते. आणि मग अगदी टेलिफोन ते मोबाईल हा जो प्रवास आहे की अशा या प्रवासामध्ये पेजर नावाचं सुद्धा जे साधन आहे ते संपर्कासाठी आले होते, की ते जेवढ्या वेगामध्ये आले तेवढ्याच वेगामध्ये ते संपुष्ट झाल्याचं आपल्याला दिसेल. आज जर आपण पाहिलं तर इंटरनेट हे खूप प्रभावी अशा प्रकारचं माध्यम आहे असं आपल्याला म्हणता येईल, की इंटरनेटमुळे आपल्याला प्रचंड अशा प्रकारच्या माहितीचा जो साठा आहे तो साठा आपल्याला मिळू शकतो. इतिहासाच्या अभ्यासासाठी या साठ्याचा चांगला अशा प्रकारचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. पण माहितीची सत्यता असेल किंवा यथार्थता असेल ही मात्र तपासून घ्यावी लागेल. की अगदी जाता जाता मी सांगेल की इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणं सहज साध्य झालेलं आहे. त्याप्रमाणे ही जी साधनं आहेत ती साधनं आधुनिक काळातील आहेत, त्यांची उपलब्धता होणं आज रोजी शक्य झालेलं आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना एक स्पर्श करणारा अशा प्रकारचा विषय आहे आणि त्यामुळं साधनांच्या जतनाचे सुद्धा जे प्रयत्न आहे ते प्रयत्न सर्व स्तरावरती होताना आपल्याला आढळतात. आणि मग असेही जी इतिहासाची साधनं असतात की ज्या साधनांचं जतन हे करणं अतिशय आवश्यक असतं आणि त्यामुळं की अगदी अशा या साधनांचं जतन हे आपण करणं अतिशय गरजेचं आहे. की अगदी यामध्ये आपल्याला सांगता येईल की विविध अशा प्रकारचे जे काही विविध अशा प्रकारचे चित्रपट, की अशा या चित्रपटांच्या माध्यमाच्या आधारे सुद्धा पूर्वीचा जो काही इतिहास आहे तो इतिहास आपल्याला समजू शकतो. मग अशा या आपल्याला माहिती आहे की दादासाहेब फाळकेंनी इसवी 1913मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, चले जाव आंदोलन असेल, यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्या आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि मग अशा या चित्रफितीमुळे खऱ्या अर्थाने घडलेल्या ज्या घटना असतात त्या घटना आपल्याला जशाच्या तशा पाहायला मिळतात आणि त्यामुळं
विद्यार्थी मित्रांनो, की अगदी जर आपण पाहिलं तर दृकश्राव्य साधन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं की अगदी अशा या इतिहासाच्या जी तीनही साधनं आहेत की अशा या इतिहासाच्या तीनही साधनामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे जो काही इतिहास आहे तो इतिहासामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहे त्या घटनांचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने होताना दिसतो आणि त्यामुळं की अशा या साधनांचं जतन करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं. धन्यवाद.